आळंदीतल्या चरोलीमध्ये बैलगाडा शर्यत सुरू आहे आणि शरद पवार थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आळंदीमध्ये हा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलाय। स्वतः शरद पवार आळंदीच्या चरोलीमध्ये आज उपस्थित राहतील। बैलगाडा शर्यती दरम्यान आपले प्रतिनिधी सुनील ठिगळे आहेत आपल्यासोबत। सुनील, साधारणतः किती वाजेपर्यंत शरद पवार या ठिकाणी पोहोचतील? नक्कीच निकिता, आपण ज्या पद्धतीने पाहतो की पुणे जिल्ह्यातील आळंदीमधील जे चरोली घाट आहे या ठिकाणी खरं तर साहेब केसरी म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या बैलगाडा शर्यतीचं खरं तर आयोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या घाटामध्ये आज साहेब केसरी कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि या स्पर्धेचा जो बक्षीस वितरण समारंभ आहे त्या बक्षीस वितरणासाठी शरदचंद्रजी पवार या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित राहतील। मात्र एकंदरीत अर्ध्या तासाच्या आतमध्ये या ठिकाणी शरद पवार या ठिकाणी येतील। मात्र एकंदरीत आपण पाहतो ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खेडचे जे आमदार आहेत ते अजित पवारकडे गटाकडे गेल्यानंतर खरं तर खेडमध्ये शरद पवार हे प्रथमच येत आहे। त्यामुळे शरद पवार नक्की या ठिकाणी येऊन काय बोलतात या काही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एकंदरीत आपण पाहतो की सध्या घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि साहेब केसरीचा मान कोणाला जातो आणि तोही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे देण्यात येताना आहे। त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये ते जो गाडा शौकींचा जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। हो निकिता, सोबत तर आपण पाहतोय आळंदीच्या चरोलीमध्ये साहेब केसरी ही बैलगाडा शर्यत रंगलेली आहे। बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात त्या ठिकाणी शरद पवार पोहोचतील। सुनील, धन्यवाद।